नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अविनाश जम्मा. आज आपण 12वी अर्थशास्त्र या विषयामधील पहिले प्रकरण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय अभ्यासणार आहोत. या व्याख्यानामध्ये प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, त्याचबरोबर सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल आणि स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र या विषयामधील सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या प्रमुख दोन शाखा मानल्या जातात. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या परंपरागत आणि महत्त्वाच्या शाखा म्हणून डेव्हलप झालेल्या आहेत, विकसित झालेल्या आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या संकल्पना प्रथम अर्थतज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी विकसित केलेल्या आहेत. नोबेल विजेते अर्थतज्ञ म्हणून प्राध्यापक रॅग्नर फ्रिश ओळखले जातात. यानंतरच्या कालावधीमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रीय विचार आणि स्थूल अर्थशास्त्रीय विचार अनेक अर्थतज्ञांनी मांडलेल्या दिसून येतात. सूक्ष्म अर्थशास्त्रास इंग्रजीमध्ये आपण मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो. मायक्रो हा इंग्रजी शब्द मूळ ग्रीक शब्द मायक्रोज या शब्दापासून तयार झालेला आहे. याचा अर्थ लहान घटक असा होतो. थोडक्यात सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील लहानातल्या लहान आर्थिक घटकांचा, बाबींचा अभ्यास यामध्ये केला जातो. दुसरीकडे स्थूल अर्थशास्त्र, इंग्रजीमध्ये स्थूल अर्थशास्त्रास मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. मॅक्रो हा इंग्रजी शब्द मूळ ग्रीक शब्द मॅक्रोज या शब्दापासून तयार झालेला आहे आणि याचा अर्थ मोठा घटक असा होतो. आणि याच अनुषंगाने स्थूल अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील एकूण समुच्चय घटक किंवा एकूण आर्थिक घटक जे असतात, जे संपूर्ण अर्थव्यवस्थेशी निगडीत असतात, अशा एकूण आर्थिक घटकांचा अभ्यास आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये करतो. यानंतर आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय हे समजून घेऊयात. सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेतील लहानातल्या लहान आर्थिक घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. एखादी कुटुंब संस्था, एखादी उद्योग संस्था, एखाद्या वस्तूच्या किमतीचा अभ्यास, एखादा ग्राहक बाजारपेठेमध्ये कसा त्याचं वर्तन असतं, वस्तू आणि सेवा खरेदी करत असताना तो कशा पद्धतीनं वर्तन करतो, याचा अभ्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करतो. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ अधिक समजून घेण्यासाठी या ठिकाणी आपण काही व्याख्यांचाही आधार घेणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने प्राध्यापक मॉरिस डॉब यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या काय केलेली आहे हे आपण बघूयात. मॉरिस डॉब यांच्या मते अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र होय. याचाच अर्थ म्हणजे अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे, विद्यार्थी मित्रांनो, आपण शालेय जीवनामध्ये सूक्ष्मदर्शी मापकातून विज्ञानामधील अनेक पेशींचा अभ्यास आपण केलेला आहोत. सूक्ष्मदर्शी मापकातून या पेशींचा अभ्यास आपण
सखोलपणे केलेला आहे. शिवाय सूक्ष्मदर्शी मापकाशिवाय या पेशींचा अभ्यास करणं शक्य नव्हतं. अशाच पद्धतीनं सूक्ष्मदर्शी दर्शकातून आपण जेव्हा संपूर्ण अर्थव्यवस्थेकडे पाहतो तेव्हा आपल्यास असं निदर्शनास येतं की अर्थव्यवस्थेमध्ये अनेक लहान आर्थिक घटक हे कार्य करत असतात. अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचं संचलन किंवा कार्य चाललेलं असतं आणि या अनेक आर्थिक लहान घटकांचा सखोलपणे अभ्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करतो. यानंतर जी दुसरी व्याख्या दिलेली आहे ते म्हणजे प्राध्यापक A.P. लर्नर या अर्थतज्ञांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या अतिशय सोप्या पद्धतीनं मांडलेली आहे. त्यांच्या मते सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे काही सूक्ष्म दर्शकाद्वारे पाहिले जाते. अर्थव्यवस्था रूपी या सूक्ष्मदर्शकातून शरीरातील लाखो पेशी म्हणजेच व्यक्ती आणि कुटुंबे त्याच उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या पेशींकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातूनच पाहते. याचाच अर्थ असा होतो की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण अर्थव्यवस्थेमधील जे अनेक लहान घटक म्हणजे व्यक्तिरूपी, ग्राहक रूपी, उत्पादक रूपी जे वैयक्तिक घटक कार्य करत असतात. म्हणजे व्यक्ती ग्राहक म्हणून बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर तो कशी वर्तणूक करतो किंवा एखादा उत्पादक त्याची उत्पादन प्रक्रिया चालवत असताना तो कशा पद्धतीनं त्याची उत्पादन क्रिया म्हणजे कार्य करतो, कशा पद्धतीनं त्या उत्पादन संस्थेचं कार्य चालतं, या व्यक्तिगत उत्पादन घटकांचा सविस्तर अभ्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करतो. म्हणजे जणू आपण सूक्ष्मदर्शी मापकातून या वैयक्तिक आर्थिक घटकांचा सखोलपणे अभ्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करतो. थोडक्यात सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण संपूर्ण अर्थव्यवस्थेशी निगडित घटकांचा अभ्यास न करता जे अर्थव्यवस्थेमधील लहान लहान घटक कार्य करत असतात त्या लहान आर्थिक घटकांचा सखोलपणे सविस्तरपणे अभ्यास करत असतो. म्हणजे एखाद्या बाजारपेठेमध्ये ग्राहक वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर तो कशा पद्धतीनं वर्तन करतो याचा अभ्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करतो. यानंतर आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल समजून घेऊयात. यामध्ये प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्रीय विचाराचा उगम झाल्यापासून ते अलीकडच्या काळामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रीय आर्थिक विचार कशा पद्धतीनं विकसित होत गेले किंबहुना यामध्ये वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी कशा पद्धतीनं योगदान दिलेलं आहे हे आपण समजून घेणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल समजून घेत असताना सर्वप्रथम आपण सनातनवादी अर्थतज्ञांच्या कडे आपल्याला पाहावं लागेल. 18व्या शतकामध्ये ज्या काही अर्थतज्ञांनी आपले आर्थिक विचार मांडलेले आहेत किंवा अर्थशास्त्राची पायाभरणी केलेली आहे अशा अर्थतज्ञांना आपण सनातनवादी अर्थतज्ञ असं म्हणतो. म्हणजे प्रामुख्याने 18व्या शतकामध्ये ज्यांनी आपले आर्थिक विचार मांडलेले आहेत त्या सर्व अर्थतज्ञांना आपण सनातनवादी अर्थतज्ञ म्हणतो, कारण त्यांनी अर्थशास्त्र विषयाची त्या काळामध्ये पायाभरणी केली, अर्थशास्त्रीय विचाराला स्वतंत्र दर्जा मिळवून दिला आणि म्हणून त्यांना आपण सनातनवादी अर्थतज्ञ म्हणतो. यामध्ये प्रामुख्याने प्रथमतः 1776 मध्ये ॲडम स्मिथने राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ मांडला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी अनेक जे काही आर्थिक घटकांचे विश्लेषण केलेलं आहे त्याचा आधार प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणाचाच होता. त्यानंतरच्या कालावधीमध्ये ॲडम स्मिथचे जे अनुयायी होते
अर्थतज्ञ डेव्हिड रिकार्डो असतील, माल्थस असतील, जे.एस. मिल असेल, या अनुयायींनी देखील आपले जे आर्थिक विचार मांडलेले आहेत त्या विचारांचा सुद्धा प्रामुख्याने जे काही विश्लेषण आहे तो सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विश्लेषणाच्या आधारेच त्यांनी आपले विश्लेषण मांडल्याचं दिसून येतं. यानंतरच्या कालावधीमध्ये नवसनातनवादी अर्थतज्ञांनीही आपले सूक्ष्म अर्थशास्त्री विचार मांडलेले आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला प्राध्यापक मार्शल यांचं नाव घ्यावं लागेल. सन 1890 मध्ये प्राध्यापक मार्शल यांनी अर्थशास्त्राची मूल तत्वे हा ग्रंथ प्रसिद्ध केला आणि या ग्रंथामध्ये त्याने अनेक ज्या काही आर्थिक संकल्पना मांडलेल्या आहेत, सिद्धांत मांडलेले आहेत, तत्वे मांडलेले आहेत, याचा आधार प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्राच्याच विश्लेषणच होता. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणाच्या आधारेच प्राध्यापक मार्शल यांनी आपले आर्थिक विचार मांडल्याचं दिसून येतं. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र अधिक विकसित करण्याचं योगदान प्रामुख्याने प्राध्यापक मार्शल यांना द्यावं लागेल. यानंतरच्या कालावधीमध्ये देखील अनेक अर्थतज्ञांनी सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण मांडलेलं आहे किंवा आपले विचार याच आधारे मांडलेले दिसून येतात. त्याच्यामध्ये आधुनिक अर्थतज्ञांचा समावेश होतो. प्राध्यापक हिक्स, ॲलन, प्राध्यापक सॅम्युएल्सन या अर्थतज्ञांनी जे काही आपले सिद्धांत मांडलेले आहेत, प्रामुख्याने मागणीविषयक सिद्धांत, उपभोक्त्याच्या वर्तणुकीविषयक जे सिद्धांत मांडलेले आहेत, याचा म्हणजे हे सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणाच्या आधारेच मांडलेले दिसून येतात. अशा पद्धतीनं अगदी 18व्या शतकापासून ते अलीकडच्या 20व्या शतकापर्यंतच्या कालावधीमध्ये अनेक अर्थतज्ञांनी जे आपले आर्थिक विचार मांडलेले आहेत त्याचा आधार हा सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणाचाच होता. अशा पद्धतीनं थोडक्यात आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा ऐतिहासिक वाटचाल समजून घेतलेली आहे. यानंतर आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. साधारणतः संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र होय. म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेशी निगडीत जे एकूण आर्थिक घटक आहेत त्या एकूण आर्थिक घटकांचा अभ्यास आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये करत असतो. म्हणजेच एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास असेल, एकूण रोजगार पातळी विषयक अभ्यास असेल, सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास असेल, हा अभ्यास आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये करतो. म्हणजे हे आर्थिक घटक संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित असतात. म्हणजे जेव्हा या घटकांचा आपण विचार करतो तेव्हा आपण प्रामुख्याने संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार करतो आणि म्हणून स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपण संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असतो किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेशी निगडीत जे आर्थिक घटक असतात, जे एकूण आर्थिक घटक असतात त्याचा अभ्यास आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये करतो. आता स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ आपण काही व्याख्याच्या आधारे सुद्धा समजून घेऊ शकतो. या ठिकाणी प्राध्यापक हॅन्सन यांनी स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या अशा पद्धतीनं केलेली आहे. स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास करण्यात येतो. म्हणजेच प्राध्यापक हॅन्सन याच्या मते स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी एक शाखा आहे की या शाखेमध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेशी निगडीत जे एकूण आर्थिक घटक असतात, म्हणजे एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न, अशा एकूण आर्थिक घटकांचा आणि त्यामध्ये परस्पर संबंध कसा असतो याचा अभ्यास आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये करतो. त्याचबरोबर प्राध्यापक कार्ल शापिरो सुद्धा व्याख्या दिलेली आहे. शॅपिरोच्या मते स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. याचाच अर्थ असा होतो की स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेची कार्यप्रणाली कशी चालते
या संपूर्ण अर्थव्यवस्थेमधील जे एकूण आर्थिक चले असतात त्या कशा पद्धतीनं कार्य करतात, त्यांच्यामध्ये आंतरसंबंध कसा असतो, अशा संपूर्ण अर्थव्यवस्थेशी निगडीत बाबींचा अभ्यास आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये करतो. यानंतर आपण स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल बघूयात. म्हणजे स्थूल अर्थशास्त्री विचारांचा उगम आणि विकास कशा पद्धतीनं अलीकडच्या काळापर्यंत झालेला आहे हे आपण थोडक्यामध्ये समजून घेणार आहोत. स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल जर आपल्याला बघायचं असेल, समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला डायरेक्टली 16व्या 17व्या शतकामध्ये जे व्यापारवादी विचारवंत होऊन गेले, म्हणजे हे अर्थतज्ञ नव्हते परंतु हे मोठे व्यापारी उद्योजक होते आणि यांनी सुद्धा राष्ट्राच्या विकासासाठी काही विचार मांडलेले आहेत. आणि हे विचार जे आहे या विचारांचा आधार प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रीय दृष्टिकोन हा होता, कारण त्यांचे विचार हे संपूर्ण अर्थव्यवस्थेशी निगडीत आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेला लागू होणारे हे विचार होते. यामध्ये थॉमस मून, त्यानंतर प्राध्यापक कोलबर्ट यांचा समावेश होतो. म्हणजे युरोप देशातील जे मोठे व्यापारी आहेत त्यांनी 16व्या शतकामध्ये आणि 17व्या शतकामध्ये प्रामुख्याने राष्ट्राची संपत्ती विषयक विचार मांडलेले आहेत. म्हणजे राष्ट्राची संपत्ती कशी वाढवता येईल किंवा राष्ट्राच्या संपत्ती वाढीसाठी राष्ट्रांनी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याविषयीचं विश्लेषण केलेलं आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक विश्लेषण सुद्धा केलेलं आहे. म्हणजे जर देशाला राष्ट्रीय उत्पन्न वाढवायचं असेल, राष्ट्राची संपत्ती वाढवायची असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापार केला पाहिजे, जास्तीत जास्त वस्तू आणि सेवा निर्यात केल्या पाहिजेत आणि या निर्यातीतून जास्तीत जास्त सोने चांदी असे महत्त्वाचे धातू राष्ट्राला उपलब्ध होतील आणि त्यातून राष्ट्र हा श्रीमंत होईल. त्याचबरोबर कृषी विषयक विचार सुद्धा त्यांनी जे मांडलेले आहेत ते सुद्धा संपूर्ण अर्थव्यवस्थेशी निगडीतच होते. यानंतर निसर्गवादी विचारवंताकडे आपण येऊयात. म्हणजे फ्रान्स या देशातील काही विचारवंतांनी आपले आर्थिक विचार मांडलेले आहेत. आपण त्यांना निसर्गवादी विचारवंत म्हणतो कारण त्यांचे विचार हे निसर्ग नियमावर आधारलेले होते. यामध्ये प्रामुख्याने क्युसने आणि टर्गो या अर्थतज्ञांचा समावेश होतो. आणि या अर्थतज्ञांनी व इतर निसर्गवादी अर्थतज्ञांनी देखील जे आपले आर्थिक विचार मांडलेले होते ते सुद्धा संपूर्ण अर्थव्यवस्थेशी निगडीत होते. स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणाच्या आधारेच त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा राष्ट्राची संपत्ती विषयक विचार असेल, व्यापार विषयक विचार असतील, राष्ट्राचं निव्वळ उत्पादन विषयक विचार असतील, हे विचार त्यांनी मांडलेले आहेत आणि स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणाचाच आधार प्रामुख्याने होता. यानंतरच्या कालावधीमध्ये आपण सनातनवादी अर्थतज्ञांकडे येऊयात. सनातनवादी अर्थतज्ञांमध्ये आपण पाहिलेलं आहे की ॲडम स्मिथ, मिल, रिकार्डो, माल्थस या प्रामुख्याने अर्थतज्ञांचा यामध्ये समावेश होतो. ज्या पद्धतीनं या अर्थतज्ञांनी सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाच्या आधारे आपले आर्थिक विचार मांडले त्याच पद्धतीनं स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणाच्या आधारेही त्यांनी आपले आर्थिक विचार मांडल्याचे दिसून येतं. अशा पद्धतीनं सनातनवादी अर्थतज्ञांनी हे आपले विचार स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणाच्या आधारे मांडलेले आहेत. यानंतरचा जे काही काळ आहे तो म्हणजे प्राध्यापक केन्स. म्हणजे 1936 मध्ये प्राध्यापक केन्स यांनी आपलं प्रसिद्ध ग्रंथ जे आहे पैसा, व्याज व रोजगार विषयक सिद्धांत हा ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केला. आणि या ग्रंथामध्ये जे काही त्यांनी वेगवेगळे विचार मांडलेले आहेत, आर्थिक विचार मांडलेले आहेत, ते प्रामुख्याने संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित आपले आर्थिक विचार मांडलेले आहेत. कारण 1929 मध्ये जेव्हा जागतिक महामंदी आली, अमेरिकेमध्ये महामंदी जेव्हा निर्माण झाली, तेव्हा सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणाच्या आधारे मांडलेले आर्थिक विचार कुठेतरी कमी पडू लागले, ते लागू होत नाहीत असं दिसून आलं. आणि याच अनुषंगाने प्राध्यापक केन्स यांनी स्वतंत्ररित्या स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणाच्या आधारे
आपले उत्पन्न व रोजगार विषयक सर्वसाधारण सिद्धांत या मांडलेले आहेत आणि या माध्यमातून उत्पन्न व रोजगार निश्चिती कशी होते, अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार पातळी कोणत्या आर्थिक घटकांवर अवलंबून असते किंवा बचत प्रवृत्ती गुंतवणूक प्रवृत्ती अर्थव्यवस्थेमध्ये कशी असते, याविषयीचे जे विश्लेषण मांडलेलं आहे ते प्रामुख्याने स्थूल आर्थिक विश्लेषणावरच आधारित होते. आणि म्हणून प्रोफेसर केन्स यांना स्थूल अर्थशास्त्राचे उद्गाते असे देखील म्हटलेले आहे, कारण त्यांनी स्थूल अर्थशास्त्र मोठ्या प्रमाणावर डेव्हलप करण्याचं कार्य, विकसित करण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं त्यानंतरच्या कालावधीमध्ये देखील प्राध्यापक विक्सेल असतील, वालरा असतील, फिशर असतील, या अर्थतज्ञांनी देखील संपूर्ण अर्थव्यवस्थेशी निगडीत आपले अर्थशास्त्रीय विचार हे मांडलेले आहेत. अशा पद्धतीनं स्थूल अर्थशास्त्र हे अलीकडच्या काळापर्यंत विकसित झालेलं आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीनं या व्याख्यानामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र याचा अर्थ आणि ऐतिहासिक वाटचाल समजून घेतलेले आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.